नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज आहोत आपण निलजगाव या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे कापसाचे व्यापारी. तर तुमचं नाव काय अगोदर सांगा मला. प्रल्हाद कावरे. बरं, किती दिवसापासून तुम्ही कापूस खरेदी करता? 2-3 वर्ष. बरं, आणि मागच्या वर्षीपेक्षा आणि यावर्षी तुम्हाला कापसाच्या भावामध्ये काय जाणवत आहे आता? फरक कमी, मागचं कमी होता, यंदा बरा आहे शेतकऱ्याला. म्हणजे यंदा कमी प्रमाण झालंय मागच्या वर्षीपेक्षा. यंदा कापूस घटलेला आहे या पावसामुळे. पावसामुळे त्यामुळे नुकसान पण भरपूर झालं. नुकसान पण शेतकऱ्यांचं भरपूर. वजन पण देत नाही कापूस भिजल्यामुळं. 50% डायरेक्ट आपण घट झालेली आहे कापसामध्ये. तर तुम्ही काय भावाने कापूस खरेदी करताय आता? कापूस बघून देऊ, वल्ला असला कसा कोरडा वल्ला. बरं, चांगला जर थोडं दाखवा ना कापूस. हे कसं आहे आता? चांगली किती क्वालिटी? आता हे समजा क्वालिटी कशी आहे? चांगली का ताई? नाही हां, थोडं बरं. चांगलं कापूस आलं तर काय भाव घेता तुम्ही आता? 7,000पर्यंत. कापसाचे भाव वाढतील का? हो, 100% वाढतील. तर शेतकऱ्यांनी काय कापूस आपला स्टोअर करून ठेवायला पाहिजे, विकायला पाहिजे आता? करून ठेवा, भाव नक्की वाढणार आहे. 100%. ओके, नक्कीच मित्रांनो, आपण प्रतीक्षा करू शेतकरी मित्र. आणि कापूस स्टोअर करून ठेवला तर नक्कीच फायदा आहे आपला.